बघितलं 5 मिनिटात 2 मिनिटात बनली ना। जितकं छान शिजलेलं असतं ना तिची चव जी असते ना ती खूप जास्त छान लागते। हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? सकाळी सकाळी मी तुम्हाला पसारा दाखवते। म्हणजे उठल्या मी डायरेक्ट मोबाईल हातात घेतला आणि हे सगळं शूट करून घेतलं आणि असं ठरवलं होतं की आजच्या दिवशी जे आहे ही बाल्कनी व्यवस्थित करून घ्यायची, कारण जी ड्राय बाल्कनी ना त्यामधला जो काही पसारा होता सगळा इथे आणून ठेवलेला होता आणि तो आज सॉर्टेड करायचा असं ठरवलेलं होतं मी। लेट सी बघूयात होतं की नाही होतं। आणि म्हटलं चला आता बाल्कनीत आले तर सकाळी मस्त मोगऱ्याला भरपूर फुलं जी होती ती उमललेली होती, म्हटलं दाखवूयात तुम्हाला। आणि इतकं फ्रेश वाटतं ना, जितकी जास्त तिला फुलं असतात ना तितका तिचा जास्त मस्त सुगंध जो असतो तो येत असतो। मोगऱ्याचं झाड जेवढं जास्त जुनं होत जातं ना, म्हणजे त्याची कटिंग करून तेवढे त्याला जास्त फ्लावरिंग जी असते ना ती होत असते। कारण आम्ही जेव्हा हे मोगऱ्याचं झाड घ्यायला गेलो होतो ना तेव्हा मी असं झाड निवडून आणलं होतं त्यांच्याकडून ज्याला भरपूर फुलं होती आणि हाईट खूप कमी होती। ते म्हणले की हे 200 रुपयाचं आहे। विचारल्यावर सांगितलं की एवढं 200चं काय? मग ते म्हणालेत की हे जे आहे खूप जुनं झाड आहे, 2-3 वर्षापूर्वीचं आहे, त्यामुळे याला फ्लावरिंग जास्त होते आणि त्यासाठी त्याची प्राईस पण जास्त आहे। शेवटी मी ते ठेवलं आणि हे 50 रुपयाचं मोगऱ्याचं झाड आणलं होतं आणि म्हटलं मीच याला 2-3 वर्षाचं करेल आणि मग एवढी फ्लावरिंग घेईल म्हणून। सो त्याला आता फुलं कितीही येऊ पण मला त्याला टिकवायचं आहे कसंही करून 2-3 वर्ष आणि त्यानंतर त्याला भरपूर फ्लावरिंग होईल। आणि लगेच जे आहे फ्रेश वगैरे झाल्यानंतर आता इथे मी देवपूजा करायला आली आहे। गेल्या एका व्हिडिओमध्ये मला एकच कमेंट आली होती की मी जे नवीन लायटर घेतलं आहे बघा, ते म्हणजे USB वाला आहे बघा, तर त्याच्याने दिवा लावू नको। त्यांनी मला म्हणजे पूर्ण असं रिझन नाही सांगितलं का असं, म्हणजे काही पण असू शकतं व्हॅलिड रिझन, पण मला असं वाटतं की म्हणजे जे मॅचबॉक्स असते त्याच्यानेच लावल्याने असं काही पर्टिक्युलर असं मला वाटत नाही। पण मला फक्त याचा फायदा असा वाटला, घेण्यामागचं माझं रिझन असं होतं, गॅससाठी तर नॉर्मल लायटर आहेच आणि एकच लायटर मी दोघी ठिकाणी जे आहे ते शिफ्ट पण करू शकत नाही। घ्यायचं असेल गॅसला तर मला सेपरेट घ्यावं लागेल, पण मी इथे यासाठी घेतलं ना, म्हणजे काय होतं की जी आपण मॅचबॉक्स यूज करतो ना त्याची जी स्टिक्स असतात ना तर त्या आपण जडल्यानंतर ठेवायला एक जागा पाहिजे असते। आणि मग मी एक छोटीशी अशी वाटी पण ठेवली होती की त्याच्यामध्ये जे आहे त्या मी सगळ्या ज्या काड्या असतात त्यामध्ये ठेवाव्या आणि एक साथ जमा करून बाहेर फेकावं। पण म्हटलं ते पण होणार नाही आणि आपण बऱ्याच वेळा जेव्हा आपण त्याला पेटवतो ना असं जोरात, तर बहुतेक वेळा त्याला जर एक्स्ट्राचं जे तिथून फायर होतं ना तिथे ते असं उडतं जोरात आणि तिथे जिथे जाऊन पडतं ना तिथे आपल्याला भीती वाटते की इथे पण आता आग पकडेल की काय असं। सो अशा 1-2 रिझन होते, नॉर्मल रिझन, त्यामुळे मी ते जे आहे ते लायटर घेतलं। उपयोगी खरंच खूप छान आहे त्याच्याने। डायरेक्ट जर तुम्ही म्हणजे अगरबत्ती जरी पेटवली ना जरा जास्त वेळ पकडून तर अगरबत्तीसुद्धा पेटून जाते। सो मी त्या हिशोबाने घेतलं होतं। बाकी यामागचं लॉजिक मला माहीत नाही, अजून काही लॉजिक असेल तुमच्याकडे असं चांगलं रिझन असेल तर मला सांगा, मग मी यूज करणं जे आहे ते बंद करते। चला सकाळची चहा घेते मस्त माझा बाल्कनीचा व्ह्यू बघता। कालच्या दिवशी पियाला मॅगी खायची होती आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं की म्हणजे गरज नसताना खूप भूक लागली होती म्हणून आम्हाला खिचडी बनवावी लागली आणि दिवसाला पण असंच जेवण केलं होतं तिने। म्हणजे दिवसाच्या मध्ये पण असं 3-4 वाजता तिची खूप इच्छा होती की मम्मा मला मॅगी बनवून दे, पण सगळ्याकडे खूपच धूळ होती घरामध्ये, त्यामुळे इच्छाच होत नव्हती की काही बनवावं आणि सगळं त्यामध्ये जाईल असं विचाराने काही बनवली नव्हती। तर मी तिला प्रॉमिस केलं होतं की उद्या तुला पक्का बनवून देईल मी मॅगी, म्हणून आज जे आहे ब्रेकफास्टसाठी तिच्यासाठी तेवढी मॅगी जी आहे थोडीशी बनवून देते। तिला असं काही जास्त व्हेजिटेबल वगैरे टाकून आवडत नाही। कधीतरी जेव्हा मला पण खायची असते म्हणजे घरामध्ये सगळे खाणार आहेत तेव्हा मी ट्राय करते की त्यामध्ये बटाटा, व्हेजिटेबल्स, कांदा कापायचा, लसूण पण टाकायचा, पण तिच्या एकटीपुरती जेव्हा पण बनते ना तेव्हा मात्र नॉर्मल पाण्यात मॅगी टाकायची आणि तो जो मसाला असतो तेवढाच फक्त यूज करायचा। तिला त्याच्या व्यतिरिक्त काहीच चालत नाही आणि सगळेजण खातात, मग ती तेव्हा जो सगळे व्हेजिटेबलवाली मॅगी असते ती खाऊन जाते। आणि जास्त आमच्या घरामध्ये महत्त्वाचं म्हणजे मॅगी बनत नाही। पहिले खूप बनायची, म्हणजे मी व्हिडिओ वगैरे स्टार्ट करायच्या पहिले, पण आता खूपच प्रमाण कमी झालं आहे। कारण जसं जसं आपल्याला गोष्टी समजायला लागतात की काय गोष्टी हेल्दी आहे काय हेल्दी नाही आहे, अशा हिशोबाने जे आहे ते आता भरपूर कमी झालं आहे। आणि पिया पण टिफिन म्हणजे तिलाही टिफिन द्यावा लागतो, सो टिफिनमध्ये ह्या गोष्टी द्यायला आपल्यालाही नको वाटतं। मी तर तिला लास्ट टाईम म्हणजे पहिल्यांदाच तिला टिफिनमध्ये मॅगी वगैरे दिली होती आणि तिला मी सांगितलं होतं की यापुढे मिळणार नाही, जेव्हा असं काहीतरी तुझं स्कूलचा टाईम कमी असेल तेव्हाच देईल, नाही तर एकदा दिलं की मग मुलांचं चालू असतं मला तेच पाहिजे म्हणून। तर मी तिला तेव्हाच प्रॉमिस करून घेतलं होतं। आणि लवकर घ्या ताई, बघितलं 5 मिनिटात 2 मिनिटात बनली ना मॅगी। कुठे 2 मिनिटं, 15 मिनिटं लागले मला बनवायला, ते पण त्यात व्हेजिटेबल वगैरे काहीच टाकलं नाही म्हणून ती 15 मिनिटात बनली।
नाही तर अर्धा तास लागूनच जातो. कोणी सांगितलं तुला 2 मिनिटात मॅगी बनते असं? ते दाखवतात ना ऍड मध्ये. 2 मिनिट में मॅगी तयार. याच्या पुढे तू बनव जा 2 मिनिट में मॅगी तयार. चालेल? मला जमत नाही. मी स्वयंपाकाला ना थोडं लवकर सुरुवात करते, कारण काय ना की काल ज्या कामाला सुरुवात केली होती ना ते कालच कम्प्लीट झालं असतं, पण गोष्ट अशी झाली की त्यांनी जो कलर आणला होता ना ऑइल पेंटचा, तर तो असं थोडा येल्लोइश असा टिंटमध्ये होता तो, आणि तो आम्हाला काही नको होता. तर मग ते म्हणले की ठीक आहे, तुम्हाला पूर्ण पांढरा शुभ्र पाहिजे तर आम्ही जो आहे तो उद्या घेऊन येतो आणि उद्याच्या दिवशी कलरिंग वगैरे करतो तिथे. म्हणून ते आता येतील. अर्ध्या तासाचं काम आहे, पण म्हटलं तेव्हा गडबड होण्यापेक्षा जे आहे आपलं थोडा स्वयंपाक करून ठेवते, जेणेकरून मग उशीर झाला तर स्वयंपाकाला इच्छा होत नाही आपली आणि मग नको वाटतं, असं ऊन पण वाढून जातं. त्यामुळे म्हटलं काही गोष्टी ज्या आहेत त्या बनवून ठेवते. म्हणजे तो कलर चालला असता, पण काय होतं ना की उजाळाचा थोडा प्रॉब्लेम होऊन जातो, आणि म्हणून त्यांना सांगितलं की नको, असा कलर न देता जे आहे तुम्ही पांढरा शुभ्रच मस्त द्या असं. तर मग त्यामुळे, आणि आधीपासून पण आम्ही थोडं जे होतं ते काम केलेलं होतं, त्यामुळे तो कलर मॅच पण होत नव्हता दोघी गोष्टींना. सो आज तेवढं कलरिंगचं काम आहे, आणि ते झालं की मग 4-5 दिवसानंतर जे काही उरलेलं काम आहे, जसं त्यांनी सांगितलेलं होतं की तसं तसं जे आहे ते तसं तसं मग होणार आहे. पण आजच्या दिवसाचं हे एवढं अर्ध्या तासाचं काम आहे, आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसानंतर येतील, आणि मग तेव्हाही त्यांना 2-1 तासाचं काम असलं की मग मी तुम्हाला बाल्कनी दाखवायला मोकळी की कसं काय 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 केलेलं आहे म्हणून. तर मी आता स्वयंपाकामध्ये बनवते गिलक्याची भाजी आणि ऑफकोर्स कढी, चपाती. जेवढं आता जमतं यायच्या पहिले तेवढं मी पटापट बनवून घेते, ठेवून देते, म्हणजे ते गेल्यानंतर डायरेक्ट जेवायचंच जे असेल ते काम असणार आहे. माझं आजचं जे टार्गेट होतं ना की सकाळी उठल्यानंतरच मी असं फिक्स करून ठेवलं होतं, आणि तुम्हाला मी दाखवलं सुद्धा की ती मला बाल्कनीमधलं जे काही थोडं भंगार आहे, एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सॉर्टेड करून ठेवूयात म्हटलं, म्हणजे जेणेकरून इकडची बाल्कनी तयार झाली की तेवढ्या गरजेच्या वस्तूच ज्या आहेत त्या तिथे जातील असं. पण गोष्ट झाली अशी की जेवण वगैरे झालं आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आला. आता मैत्रिणीचा फोन जर खूप दिवसानंतर आला असेल, किंवा जरी दिवसांचा जास्त गॅप नसेल, पण तिच्याकडे एखादी मोठी खबर असेल किंवा तिला खूप काही सांगायचं असेल, आपल्यालाही खूप काही सांगायचं आहे, मग तर विचारूच नका. तो फोन 1-1.5 तासाशिवाय काही संपतच नाही, आणि तसंच माझ्यासोबत झालं. म्हणजे बराच वेळ जो आहे, आता 3:30 वाजले असतील, आणि 3:30 वाजता मी फोन ठेवून अगदी स्वतःवर चिडचिड करून इथे भांडे घासायला आली आहे की माझं सगळंच काम राहून गेलं आता. कारण आता भांडे घासले, किचन ओटा आवरेपर्यंत 4 वाजतात, आणि त्याच्यानंतर काय टाईम उरतो. आणि हा जो वेळ असतो ना असा, म्हणजे 12-1 वाजेनंतर बाल्कनीमध्ये ना खूप जास्त गरम हवा येते, त्यामुळे ती नेट जरी लावलेली असली ना, पण ती हवा कंट्रोलमध्ये होत नाही, आणि मग तिथे काम करायची इच्छा पण नसते. तर मला तर हे भांडे घासतानाच कळलं होतं की आज काही ती बाल्कनी माझ्याने क्लीन होणार नाही, ती आता जे होईल ते उद्याच होईल, कारण घरातले अजून बाकी कामं पण मला आवरून घ्यायचे होते. आणि अशा काही गोष्टी होतात, कधीतरी मम्मीचा फोन किंवा मावशीचा फोन आला ना, म्हणजे असं कधीतरी येणारा जो फोन असतो ना, महत्त्वाचं म्हणजे तो खूप टाईम टेकिंग असतो, खूप वेळ त्याच्यामध्ये चालला जातो. अशी काही छोटी मोठी कामं आहे तरी मी स्वतःला सवय करून घेतली की असं बोलता बोलता काहीतरी करून घ्यावं. पण कधीतरी कुणाचा फोन येतो ना, तेव्हा असं वाटतं की पूर्ण 100% देऊन आपण तो फोन जो आहे, म्हणजे गप्पा वगैरे ज्या आहेत त्या आपण ऐकल्या पाहिजे, आणि सगळं असं म्हणजे वाटतं आपल्याला तेव्हा की नाही, कधीतरी येतोय तर आपण बोललं पाहिजे, ऐकलं पाहिजे, जाऊ देत टाईम, होऊ देईल काम, अशा म्हणून जे असतं ते वेळ निघून जातो. पण चला, अशाही गोष्टी घडल्या पाहिजे, त्याही छान असतात, मनाला प्रसन्नता देऊन जातात. जसं आम्ही हे मशीन घेतलं ना, तसं आम्ही याला काही क्लीनच केलं नव्हतं. आज म्हटलं इथे बेडरूममध्ये आहे तर याला व्यवस्थित क्लीन करून घेऊया. बाय द वे, तुम्ही मला सांगा की काय याला जो रिकामा ड्रम काहीतरी चालवतात ना, तर ते कसं चालवतात ते मला जरा तुम्ही सांगा. मला माहित नाही ते अजून, नाहीतर व्हिडिओ वगैरे बघावा लागेल की काहीतरी ड्रमची क्लिनिंग करायची असते, ती कशी करायची, कुठलं पावडर टाकायचं ते एकदा म्हटलं याला आता चालू करण्याआधी करून घ्यावं. तुम्हाला माहिती असेल कुणाला तर मला नक्की तुम्ही कमेंटमधून सांगा. भरपूर इथे क्षार जे हार्ड वॉटरचे स्टेन असतात ना, ते इथे भरपूर पडले, म्हणजे एवढे जास्त येत नाही, इथे खूपच आहे, तर ते पण सगळे क्लीन करून घेऊ म्हटलं. हे पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की खूप जास्त हार्ड वॉटरचे जे आहेत ते इथे डाग आहेत. आता हे दररोज तर क्लीन करणं शक्य नसतं, आणि त्यातल्या त्यात हे ड्राय बाल्कनीत ठेवलेलं असतं, त्यामुळे तिथे एवढी जागाही नसते की आपण बसून करू, आणि घरातले इतर कामही असतात, त्यामुळे रोज याच्यासाठी वेळ मिळणार नाही. तर आता म्हटलं हे बेडरूममध्ये ठेवलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने सुद्धा इथे जी म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की जेव्हा मी पायपुसणी वगैरे असतात ना आपले डोअरमॅट, ते टाकल्यानंतर पण याच्यामध्ये जास्ती डस्ट अशी येऊन जाते, किंवा जीन्स वगैरे पण जेव्हा आपण टाकतो, बेडशीट टाकतो
शकतो, त्यांच्यामध्ये धूळ असते तर ती अशी जी असते ना तिथे जमा होते. आणि जेव्हा मला वाटतं ना मी तेव्हा त्याला क्लीनसुद्धा करून घेते, की आता मी जे आहे डोरमॅट टाकले की मग मी तेव्हा तेवढं क्लीन करून घेईल, कारण 1-2 यूज नंतर आपल्याला समजतं की काय टाकल्यानंतर कसे काय प्रॉब्लेम येत आहे, मग आपण ते करून घेतो. पण तरीही हे जे हार्ड वॉटर आहे ना त्याचं मला कळत नाही मी त्याला काय केलं पाहिजे. काहीतरी सोल्युशन जे मी घरात बनवते त्याच्यानेही मी क्लीन करून बघेल याच्यानंतर गेले तर मग तुमच्यासोबत तसं शेअर करते मी. पण प्रॉपर एवढे जातील की नाही माहीत नाही, कारण काचेचं आहे, जास्त घसून पण काढता नाही येणार आपल्याला. आणि पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की कुणाचं तरी वॉशिंग मशीन जे आहे ते बेडरूममध्ये ठेवलेलं आहे. येणारे काही दिवस जे आहे ते अशाच पद्धतीने बेडरूममध्येच ठेवून राहणार आहे हे, जोवर बाल्कनीचं काम कंप्लीट होत नाही. कधी नवस जे आहे ती मी पियाच्या पप्पांना चहा बनवायला लावली आणि त्यांच्याकडे वेळ होता म्हणून त्यांनी चहा बनवली, नाही तर मग काही ऑप्शन नसतं. मी सांगायला पण जात नाही की तुम्ही बनवा असं, कारण मीच बऱ्याच वेळी माझ्या कामातून किंवा कधीतरी मी वाट बघत असते की कधी वेळ होईल आणि कधी मी चहा बनवू. पण आज ते रिकामे दिसले, म्हटलं चला मग बनवा तुम्ही चहा. आणि बघा बनवली तर मला असं वाटते की माझा सगळ्यात मोठा लॉस जो आहे तो झालेला आहे. दिवसभराची सगळं जे काही थकान जी असते ही चहा काढत असते आणि ती पण मला किती कमी मिळाली, म्हणजे अर्धा कपसुद्धा नाही आहे ती चहा. जरी कप तुम्हाला मोठा दिसत असेल पण त्याच्या अगदी बेसपर्यंतच ती चहा होती, एवढीच चहा त्यांनी बनवली होती. आणि मला असं वाटलं की उगाच सांगितलं मी यांना, त्यापेक्षा माझी बनवली असती, ॲटलीस्ट अर्धा कप तरी मिळाली असती मला. मी ना म्हणजे जरा कन्फ्यूज आहे की याला पिठलंच म्हणतात आय थिंक. आणि बेसन जे असतं म्हणजे बेसन कसं बनतं की आपण डाळीचं पीठ घेतो, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं जे आहे ती पेस्ट बनवतो आणि मग ती पेस्ट जी आहे कांदा लसूण जे काय आहे, हिरवी मिरची त्यामध्ये टाकली जाते महत्वाची म्हणजे. आणि मग ते जे आहे ना ते परतून जे आहे ते पाणी त्यामध्ये ओतायचं असतं, ते असतं बेसन. आणि जे पिठलं असतं ना तर ते मी आता तुम्हाला सांगते की पिठलं कसं बनवतात. याच्या आधी पण मी आय थिंक तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. पण बनवलं नसेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ना ते पिठलं बनवून बघा. भाकरी सोबत, चपाती सोबत, इव्हन राईस सोबत सुद्धा ना खूप छान लागतं. म्हणजे पियाला तर एवढं आवडतं ना हे पिठलं. जर मी हे बनवलं ना ती अर्धी चपाती जास्तच खाते. सो बघा ट्राय करून बघा, काय माहिती तुमच्या मुलांना हे आवडू शकतं. ज्या पिठल्याची रेसिपी मी तुम्हाला सांगते ना तर त्याला तुम्ही घेरून बनवलेलं पिठलं असंही म्हणू शकतात, कारण आपण त्याला घेरणार आहोत जसं पापडाच्या पीठला घेरलं जातं. तर बघा इथे मी कांदा लसूण अद्रक कढीपत्ता वगैरे ह्याच्यात तेलामध्ये परतून घेतला, थोडं चांगलंच परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जे काही सुके मसाले आहेत ते यामध्ये घालायचे. जो कुठला तुमचा आवडीचा मसाला असेल तुम्ही तो यामध्ये घालून घेऊ शकतात आणि मस्त मिक्स करायचं. छान तेलामध्ये जे आहे खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं. आणि जेवढं पाणी हवं आहे आपल्याला तेवढं पाणी यामध्ये घालायचं. थोडं कमी जास्त झालं ना तरीही चालतं, नंतर जे आहे तुम्ही याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेऊ शकतात. तर मला हवं असलेलं एवढं पाणी मी त्यामध्ये टाकलं आणि छान एक उकळ आली की हे पाणी एका पातेलीमध्ये साईडला काढून घ्यायचं आणि थोडं पाणी त्या जे आहे कढईमध्ये उरवून घ्यायचं आणि थोडं थोडं करून जे आहे ना चणा डाळीचं पीठ यामध्ये ॲड करायचं आणि अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने जे आहे ते घेरून घ्यायचं. थोडंसंच पाणी त्यामध्ये उरू द्यायचं आणि थोडं थोडं करून पीठ घालायचं, जेणेकरून यामध्ये जास्त गिठोळ्या ज्या आहेत त्या होणार नाही. असं थोडं थोडं करत गेलो ना की गिठोळा पण होत नाही. पीठ थोडं ॲड करायचं, थोडं पाणी ॲड करायचं. जसं जसं हे शिजतं आणि घट्ट व्हायला लागतं तसं तसं थोडं जे आपण साईडला काढलेलं पाणी ते यामध्ये ॲड करत जायचं. आणि अशा पद्धतीने जे आहे हे पिठलं बनतं. पूर्ण घेरून झाल्यानंतर मग जे तुम्ही पातेल्यात काढून ठेवलेलं पाणी आहे ते सगळं यामध्ये ॲड करून द्यायचं. इथे थोडी मेहनत आहे घेरण्याची, कारण गिठोडी वगैरे पडायला नको म्हणून थोडीशी मेहनत घ्यावी लागते. तसं मी एका हातामध्ये कॅमेरा पकडून ठेवला होता, म्हणजे ट्रायपॉड पकडला होता आणि एका हातामध्ये माझं चालू होतं, म्हणून स्टार्टिंगचं जी काही घेरण्याचं जी प्रोसेस होती ना ती थोडी माझी म्हणजे हेच होती की हातात हे पण पकडा ते पण पकडा, म्हणून जरा गिठोळ्या राहिल्याच. पण काही नाही, थोडंसं व्यवस्थित करायला घेतलं. त्या गिठोळ्या पण खूप छान लागतात. 1-2 वेळा केलं की आपल्याला समजून जातं की आपलं कुठे चुकतं आहे आणि आपण कसं केलं पाहिजे, पण लागतं खूप जास्त छान. त्यामुळे ट्राय करून बघा असं घेरलेलं जे पिठलं आहे ते. आणि लास्टला सगळ्या गिठोळ्या मोडून झाल्या, जेवढं तुम्हाला पीठ टाकायचं टाकून झाल्यानंतर हे सगळं पाणी त्यामध्ये ॲड करून द्यायचं. या पिठल्यासोबत ना मस्त उडदाच्या पापडाचा चुरा, कांदा, लोणचं, भाकर असो चपाती असो, इतकं टेस्टी लागतं ना हे सगळं कॉम्बिनेशन. हा जो म्हणजे उडदाचा पापड भाजायचा आणि याचा छान असा चुरा बनवून घ्यायचा. त्याच्यामध्ये थोडं जे आहे आपलं जे शेंगदाण्याचं किंवा तीळचं तिखट असतं ना तर ते तिखट त्यामध्ये घालायचं, तेल घालायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आणि उडदाच्या पापडाचा चुरा जो असतो तो तयार होऊन जातो. हे कॉम्बिनेशन म्हणजे हा जो चुरा आहे ना उडदाच्या पापडाचा, हा तुम्ही याच्यासोबत मी बऱ्याचशा अशा भाज्यांसोबत जे आहे तोंडी लावायला घेऊ शकता. खूप मस्त लागतो. नॉर्मल पापड खाण्यापेक्षा असा चुरा बनवून त्यामध्ये थोडं तेल जे असतं ते ऍड केलेलं असतं
तिखट वगैरे असतं, तिखटमध्ये आपण लसूणही टाकलेला असतो, म्हणजे तीळचं तिखट किंवा शेंगदाण्याचं तिखट आपण बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये लसूणही असतो, त्यामुळे तो सगळं फ्लेवर यामध्ये जातो आणि ह्यात चुऱ्याची पण टेस्ट एक नंबर येते. सो तुम्ही असं उडदाच्या पापडाचा चुरा जर कधी बनवला नसेल ना तर एक वेळ ट्राय करा नक्की, खूप छान लागतो मस्त. आणि बघा इथे आता हे मी उकडत ठेवलंय बऱ्यापैकी, हे अर्ध असं छान शिजलं ना, पापड अर्ध शिजलं ना की मग जे असतं हे बनून जातं. शिजायला जरा वेळ लागतो, कमी गॅसवर मस्त शिजू द्यायचं त्याला. जितकं छान शिजलेलं असतं ना की तिची चव जी असते ना ती खूप जास्त छान लागते. बोलण्यात माझे पापड जळतायत, पण काहीतरी वेगळं ट्राय करायचं म्हटलं, बोलता बोलता असं करूयात तर मग काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून एक्सपिरियन्स नाही मला, म्हणून थोडीशी गडबड होते माझी. पण या मी शिकते आणि मला असंही डायरेक्ट बोलायचाही प्रयत्न करायचा आहे, कारण एक दोन कमेंट आल्या होत्या मला की असं डायरेक्ट बोलून जे असतं ना ते जास्त रिलेट होतं, असं वाटतं की रिअल वाटतं थोडं जास्त, म्हणून म्हटलं थोड्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करायचं आणि थोड्या व्हिडिओला जे आहे असं बोलून घ्यायचं, आणि हळूहळू मला पण सवय होईल आणि मला पण यातून शिकायला मिळेल, म्हणून मी सुरुवात केली की थोडा तरी पार्ट जो आहे तो डायरेक्ट बोलायचा म्हणून. चला तर या मस्त अशा रेसिपीसोबत आणि माझ्या बडबडसोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.